शिंदेंच्या शिवसेनेचे नेते विजय शिवतारेंनी अपक्ष निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलंय। तसंच कार्यकर्त्यांनी मेळावा घेत एकमतानं विजय शिवतारेंच्या नावाचा ठराव मंजूर केला। यानंतर विजय शिवतारेंनी थेट बारामती गाठत लोकसभेच्या प्रचाराचा नारळ फोडलाय। त्यामुळे शिवतारेंच्या आक्रमकतेमुळे कोणत्या पवारांना फायदा होणार, कोणाला फटका बसणार असा सवाल आता उपस्थित होतोय। परंतु अजित पवारांनी सभ्यतेची सगळी नीच पातळी गाठली। गाव पेटवायला एक नालायक माणूस लागतो काडी ओढायला, गाव वसवण्यासाठी अनेक हात लागतात। हे ब्रह्मराक्षस रावण आम्हीच तयार केलेला आहे। अजित पवारांवर हल्लाबोल चढवत विजय शिवतारेंनी 5 वर्षांची भडास एका दमात काढली। आता कोणत्याही परिस्थितीत माघार नाही असं आव्हान देत बारामती लोकसभेसाठी शड्डू ठोकला। बारामतीमधून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत शिवतारेंनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडलाय। शिवतारेंच्या एंट्रीनं बारामतीत तिरंगी लढत होणार हे निश्चित झालंय। बारामतीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार आणि अपक्ष लढणारे विजय शिवतारे अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे। 2019च्या निवडणुकीमध्ये मी जरी त्यांच्या मुलाच्या विरुद्ध प्रचार केला होता, तो राजकारणाचा एक भाग आणि माझं कर्तव्य म्हणून केला होता, वैयक्तिक नव्हतं केलं। परंतु अजित पवारांनी सभ्यतेची सगळी नीच पातळी गाठली। राजकारणामध्ये एखाद्याला निवडून आणण्याची पॉझिटिव्ह प्रवृत्ती असावी, मी निवडून आणणार म्हणजे आणणार। गाव पेटवायला एक नालायक माणूस लागतो काडी ओढायला, गाव वसवण्यासाठी अनेक हात लागतात। मग अशा प्रकारची उर्मट भाषा त्यांनी केली होती। हे ब्रह्मराक्षस रावण आम्हीच तयार केलेला आहे, आम्ही मतं देऊन तयार केलेलं आहे। विजय शिवतारे ही व्यक्ती हलकट स्वभावाची व्यक्ती असून या व्यक्तीला घरातही किंमत नाही। नेत्याला म्हणजे अर्थात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली प्रांताध्यक्षांनी की याला आवरा, आणि जर हा आवरलाच जात नसेल तर याची अवकात, याची लायकी आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये यांनी याचं डिपॉझिट वाचून दाखवावं। ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं त्याला चॅलेंज आहे। तू अजितदादावर भुंकण्याचा प्रयत्न करू नकोस। तुझा उन्मत्तपणा, तुझा उर्मटपणा, तुझा हलकटपणा हा अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे। राष्ट्रवादीत फूट पडल्यानं दोन्ही पवारांसाठी बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेचा मुद्दा झालाय। बारामतीत 5,80,000 मतदान हे पवार विरोधकांचं असल्याचं आकडेवारीतून समोर आलंय। मात्र आता पवार विरुद्ध पवार ही लढत होणार असल्यानं विरोधी मतदारांनी काय करायचं असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। आजच्या घडीला काय परिस्थिती आहे सगळ्यांना सगळं माहित आहे, आणि म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघातील लोकशाहीला मानणाऱ्या, घराणेशाहीला, कुटुंबशाहीला आणि साम्राज्यवादाला न मानणाऱ्या सर्वसामान्य मतदारांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून मी ही निवडणूक लढणार। शिवसेनेमध्ये असताना माननीय अजितदादांनी अशीच त्यांनी वायफळ जेव्हा बडबड केली होती पवार कुटुंबावर, तेव्हा सांगितलं होतं की तुझा आवाका किती, तू बोलतो किती, कुणासमोर बोलतो, तुला आता तू निवडून कसा येतो हे तुला दाखवतोच। हे त्यावेळी शिवसेना पक्षाचं तिकीट घेऊन सांगून शिवतारेंना पाडलेले, आणि आता जर त्यांना अपक्ष उभं राहायचं असेल तर त्यांनी उभं राहावं ना। आज त्यांना कळेलच, सांगून पाडणारा नेता अपक्ष उभं राहिल्यानंतर तर मग मागच्या वेळी जेवढ्या फरकाने पडले त्याच्या दुपटीने फरकाने म्हणजे डिपॉझिट जप्त होईल शिवतारेंचं, अशा पद्धतीने ते पडतील। अजित पवार आणि विजय शिवतारे यांचा संघर्ष सर्वश्रुत आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी शिवसेनेच्या विजय शिवतारेंना सांगून पाडलं होतं। मंत्री असतानाही झालेला हा पराभव शिवतारेंच्या चांगलाच जिव्हारी लागला होता। त्यामुळे पराभव रूपी ही जखम आजही भळभळती आहे। 2019 मध्ये पुरंदर विधानसभेत काँग्रेसच्या संजय जगताप यांना 1,30,710 मतं मिळाली होती, तर शिवसेनेच्या विजय शिवतारे यांना 99,306 मतं मिळाली होती। विरोधकांच्या संघटनेमध्ये ते गेले काही वर्ष काम करत आहेत आणि त्यांनी हा लढायचा निर्णय घेतला आहे
आता बघूया त्याचे काय फळं होतील, कोणा होतील. पण त्यांना पडलेली जी मतं आहेत आणि त्यांचा जो मतदार आणि कार्यकर्त्यांचा संच हा महाविकास आघाडीचा नाही. बारामतीमधून अपक्ष लढणार अशी देखील माहिती सध्या असं मला वाटत नाही. सुरुवातीला असं जरी ते म्हणत असले तरी मुख्यमंत्री महोदय त्यांच्याशी बोलतील आणि त्यांची समजूत काढतील याची मला खात्री आहे. विजय शिवतारे माझे चांगले मित्र आहेत, जुने माझे सहकारी आहेत. माझ्याकडे इरिगेशन खातं 5 वर्ष असताना ते माझे राज्यमंत्री होते, त्यामुळे माझा त्याचा अतिशय निकटचा संबंध आहे. मी खरं ते काल स्टेटमेंट दिल्यानंतर मी काल त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. मी त्यांच्याशी त्या ठिकाणी बोललेलो आहे, पण त्यांची भूमिका म्हणजे बदलू शकेल मला असं वाटतं. माननीय मुख्यमंत्री महोदयांना ते भेटणार आहेत, देवेंद्रजींना त्यांनी भेटण्याची इच्छा प्रदर्शित केलेली आहे आणि मी वरिष्ठांशी त्या संदर्भामध्ये बोललेलो आहे. मला वाटतं हा विषय सुद्धा 2-3 दिवसामध्ये सॉर्ट आउट होईल. लढावी त्यांनी आणि जिंकावी, शुभेच्छा आहे माझ्या त्यांना. विजय शिवतारे जिंकले तर आमच्यासाठी फार चांगली गोष्ट आहे. मी शुभेच्छा देऊ शकतो त्यांना आणि मी विजय शिवतारेंना शुभेच्छा देतो की त्याने पूर्ण ताकदपणाला लावून लढावी. ते स्वतःला पुरंदरचा वाघ समजतात. आता वाघ आहे, शेळी आहे, काय आहे ते आता थोड्या दिवसात कळेल. विधानसभा असो किंवा लोकसभा, बारामती मतदारसंघावर पवार घराण्याचं वर्चस्व कायम राहिलंय. पवारांच्या या वर्चस्वाला अनेकांनी धक्का लावण्याचा प्रयत्न केला, पण कुणालाही यश काही आलं नाही. मात्र असं असलं तरी देखील पवारांविरोधात इतकी आक्रमक भूमिका ठरवून पाडण्याचं चॅलेंज काही कोणी दिलं नव्हतं. पण विजय शिवतारेंनी हे चॅलेंज दिलंय. त्यामुळे शिवतारेंच्या भूमिकेमुळे शरद पवारांना फायदा होणार की अजित पवारांना, की पवार कुटुंबातील दोघांच्या भांडणात तिसऱ्या विजय शिवतारेंचा लाभ होणार, हे येत्या काळातच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.